नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमचं स्वागत. लवकरच अगं सोनबाई काय म्हणताय सासूबाई हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. तर अशीच एक गोड सासू सुनेची जोडी आपल्या समोर येत आहे. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार, कसे आहात? कसे आहात मेन माहिती ग? एकदम मस्त, एकदम मस्त, टकाटक. टकाटक आहोत. येस, एकदम फ्रेश, मस्त आहोत. खूप खूप छान दिसते. हा मम्मी टकाटक आहे. आणि बाकी कसं चाललंय वर्षासोबत? चाललंय सासू सुनेचं भांडण चालू आहे, सासू सुनेचा गोडवा चालू आहे, जिंजा उपटतो एकमेकींच्या. डायरेक्ट जिंजा उपटतंय. सर मी पहिलं तुमच्याकडे येईन की अगं सोनबाई काय म्हणते सासू, हे नावच म्हणजे कसं काय सुचलं? सुचण्यापेक्षा ही घराघरातलं नाव आहे. राईट. म्हणजे मंगळागौरीमध्ये खेळ आहे. हो. अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई, या सिनेमाची कथा जेव्हा वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्तांनी मला सांगितली, त्या क्षणी मला सुचलेलं नाव होतं की याचं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हेच असायला पाहिजे. हे प्रश्न आणि उत्तर आहेत. प्रश्न आणि उत्तर. आणि मग ते दोघींच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, कधी सासूला प्रश्न पडतात, कधी सुनेला प्रश्न पडतात आणि उत्तर दोघी सायमल्टेनियसली देत राहतात. ते तर चालूच असो. घराघरातली गोष्ट आहे. प्रत्येक कशी मांडतो आपण. कारण असं पकड की अशा सासू सुरा तुम्हाला असंख्य घरांमध्ये दिसते. प्रत्येक घरात असे रुसवे फुगवे, भांड्याला भांडं लागणं, कुठेतरी कुरबुरी, या 100पैकी 98 घरात तर नक्कीच दिसते. राईट. म्हणजे अगदीच काही एकमेकांच्या जिज्जा उपटण्यात असं होत नाही, पण एक कोल्ड वॉर असतच. पण या सासू सुनेच्या जोडीमधली जी गंमत आहे ना, ती कथेच्या मुळाशी आहे. कथा ज्यावेळेस समोर आली तर सासू सुनेची जोडी, जसं आमच्या टीझर मध्ये एक वाक्य आहे की एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, एका बाईच्या मागे बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकते. राईट. सो हा जो विचार आहे हा तो सार आहे अख्ख्या कथेचा. आणि तो मग कशा पद्धतीने आम्ही मांडलाय हे 16 जानेवारीला कळेल. पण याच्यापेक्षा अप्रोप्रिएट नाव मला नाही वाटत आहे या सिनेमाला असू शकेल. ताई मी तुमच्याकडे येईन की जेव्हा हे स्टोरी तुमच्याकडे आली तर तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की हे कॅरेक्टर तुमच्याकडे, सासूचं कॅरेक्टर तुमच्याकडे येणार आहे? याच्या आधी सासूची बरीच तुम्ही केली आहे, पण ही सासू सुनेची जोडी जशी घराघरात आहे तसं या जोडीच्या आयुष्यात जे काही पुढे घडतं ते घराघरात घडत नाही. ओके. त्यामुळे हे काहीतरी नाविन्य वाटलं मला या सासू सुनेच्या जोडीमध्ये. आणि त्यामुळे मी म्हणजे त्यांनी ऐकवली स्टोरी तेव्हाच मी खुश झाली होती की वा, अप्रतिम आहे. आणि मी तेव्हाच हो म्हणून टाकलं होतं. आणि पहिल्यांदा तुम्ही तिघ जण एकत्र काम करताय म्हणजे केदार सर पहिल्यांदा एकत्र काम करतोय, आम्ही दोघे पहिल्यांदा एकत्र काम करतोय, आम्ही दोघे पहिल्यांदा एकत्र काम करतोय, आम्ही दोघे पहिल्यांदा. सगळ्याचा फर्स्ट एक्सपिरियन्सच आहे. हा, सगळे पहिल्यांदा एकत्र काम करतोय. आणि त्यामुळे प्रत्येकाला प्रूव्ह करायचं होतं, हे मी चांगलं काम करते, हे मी चांगलं काम करते. त्यामुळे प्रत्येकाने चांगलं काम केलं. प्रार्थना तुझ्याकडे येईन मी. तुला कसं वाटलं जेव्हा फर्स्ट टाइम हा रोल तुझ्याकडे आला किंवा ती स्क्रिप्ट आली तुझ्याकडे की सुनेची, आणि ते पण निर्मिती ताईंच्या सुनेची, असं म्हणजे तो रोल प्ले करायचा, ती एक्साइटमेंट अशी मला जाणून घ्यायची कशी होती? जास्त म्हणजे स्क्रिप्ट आली तेव्हा मला तर असं वाटतं की मला करायचंय, हे मलाच करायचंय. पण सरांचं असं होतं की आपण बघू, एक दोन ऑडिशनच नाही, पण म्हणजे ऑडिशन नाही, तेच म्हणजे ऑडिशनच नाही, पण रिडिंग केलं 4-5 वेळा. आणि त्यानंतर जेव्हा निकिताई बरोबर फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही रिडिंग करायला आलो तेव्हा मी कम्प्लिटली गेले, कारण आता त्या समोर आल्या. इतके दिवस सर करत होते आणि सर करेक्ट जसं निर्मिती काही करेल सेम तसंच सर करून दाखवते. त्यामुळे त्यांच्या डोक्यात निर्मिती ताईच होती त्या कॅरेक्टर. म्हणजे असं फिक्सच होतं की सासूच्या रोल साठी तर निर्मिती ताईच. कारण आता ज्या दिवशी सिनेमा येईल त्या दिवशी, त्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या मुलाखती घ्यायला आम्ही तिघं बसणार आहोत. तेव्हा आम्हाला मला जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न पण असणार आहे की तू सांग, निर्मिती ताईच्या ऐवजी हा रोल कोण केला असता. ओके. मला कास्टिंग बद्दल मला 99.99% मी बरोबर असतो. 0.1% कदाचित चुकलेलो आहे, मला माहित नाही. बट 99.99 मी करेक्ट असतो की आजपर्यंत कुठलंही कॅरेक्टर माझं बघितलं तर ते तसंच आहे. हा रोलच ऑथर बॅक रोल आहे. म्हणजे लेखकांनी कदाचित जेव्हा मला कथा सांगितली आणि माझ्या कथा सांगितल्यानंतर जे डोक्यात आलं त्याच्यानंतर आमचं जे काही बोलणं सुरू झालं असेल
त्याच्यात मला निर्मितीताईच दिसत होती ना. म्हणजे इमॅजिनच ऑलरेडी करून ठेवलं हा. होतं की निर्मिती ताईच. म्हणजे मी बोलतो पण तिच्यासारखाच. अगं तो जेव्हा वाचन करायचं ना, म्हणजे काही लोकांसमोर वगैरे वाचन करायचं ना, तेव्हा तो त्या स्मिता देसाईचं कॅरेक्टर माझ्या स्वरात वाचायचं. म्हणजे मी त्याला म्हटलं की असं काय रे तू माझ्यासारखं, तो म्हणतो की हो तू येतेस मला एवढी की मी तुझ्यासारखं म्हणजे ते बोलतो. ऑलरेडी असं भिनलं होतं बोलतो नाही, ना. त्याला कारण काय माहिती ना, निर्मितीताईला मी खूप वर्षापासून ओळखतो ना. मी आज ओळखतो असं नाहीये. मी बरेच एकांकिका वर्ष. स्पर्धा जेव्हा करायला लागलो 93 पासून, तिच्या मुलांनी 95 ला माझ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या नाटकामध्ये काम केलं. ओ तर आम्ही 94 पासून मी खूप जवळची ओळख घरचं एक रिलेशन होतं. पण लक्षात ठेव 94 पासून मला 2025 पर्यंत थांबावं लागलं. जवळजवळ तिच्याबरोबर काम 31 वर्ष. ना कुठल्या माझ्या नाटकात होती, ना कुठल्या माझ्या सिरियल मध्ये होती, ना कुठल्या माझ्या सिनेमामध्ये होती. एका सिनेमामध्ये 2 दिवसाचं एक छोटस छोटंसं. काम केलंय महाराष्ट्र शाहीर मध्ये आजीचं, हम्म. शाहीर साबळेंच्या. ते पण माझ्या प्रेमाखातर नाही, बाबांच्या प्रेमाखातर. बाबांच्या. म्हणजे त्यामुळे ही जर काम करणार असेल तर माझ्याकडे सॉलिड काहीतरी पाहिजे, त्याशिवाय मी हिच्याकडे जाऊ जाऊ शकत शकत. नाही याची जाणीव मला होती. आणि मला एवढी खात्री आहे की आज फिल्म कम्प्लीट झाल्यानंतर बघताना तुम्ही या दोघींना असं वेगळं काढून ही फिल्म नाही इमॅजिन करू शकत की निर्मितीताई बरोबरीने ती असती तर ते पण नाही होऊ शकत, किंवा प्रार्थना काम करते तर निर्मितीताईच्या जागी ही असती तर असं पण नाही होऊ म्हणजे एक ठरलेलंच होतं की सासूसाठी निर्मिती ताईच हेच. आणि सुनेसाठी प्रार्थनाच. शकत. प्रार्थनाचं हळूहळू 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 ती जास्त डेव्हलप होत गेली. ओके. कारण ज्या पद्धतीचं कॅरेक्टर हळूहळू हळू ते डेव्हलप होत गेलं ना, एका क्षणानंतर असं कन्फर्म झालं होतं की मला प्रार्थनाला विचारायला पाहिजे. अच्छा. विचारायला पाहिजे की सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे. विचारलेलं बरं ना हे. म्हणजे आधीच कन्फर्म करूया. कन्फर्म केलेलं बरं की मला तुला असं सांगणार वाटते सर मला विचारणार, ऑफकोर्स ते सांगणार. मला नाही म्हणायला का, म्हणजे त्यांनी सांगितलंच पाहिजे ना. ऍक्च्युली पण सांगितलं तू असं म्हणालीस ना, मी केदार शिंदेला पण नाही म्हणाले. अरे बापरे. प्रार्थना तुझ्याकडे येईन मी की म्हणजे हे तर तुझं फर्स्ट काम, म्हणजे ह्यांच्यासोबत तुझं फर्स्ट काम आहे, तर तुला कसं वाटतं म्हणजे तो एक बोलता ना एक्सपिरियन्स असतो ऑफ सेटवर, म्हणजे ऑफ स्क्रीनवरचा वगैरे, ते मी तुला खूप विचार. वेगळा होता, खूप वेगळा. असं बघ, आपण सगळे आपण कुठली पण फिल्म प्रमोट करायला जातो तेव्हा त्या फिल्म बद्दल कौतुक करतो, Right. मी करते, तर तसं नाहीये. पण मी आता मला भटिंडापासून माझ्या पहिल्या फिल्म पासून ते आतापर्यंत ज्या पद्धतीचं काम मी केलं होतं ना, त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट उलट काम होतं. आणि मी अशा, कारण मी नाटक केलं नव्हतं सर, आम्ही निर्मित आहे, नाटकातनंच ते करून आल्यामुळे ते रीडिंग करणं, त्या सगळ्या गोष्टीच्या ज्या प्रोसेस वाईज असतात ना, हळूहळू हे आम्ही कधी बघितल्याच नव्हत्या की कसं ऑन फ्लोअर जायच्या आधीच आपण कसा प्रोसेस असतो त्या कॅरेक्टरसाठीचा, हे सगळं मला काहीच माहिती काहीच नव्हतं. आयडिया नव्हती. आणि ह्या सगळ्यांपासून ते म्हणजे मी असं म्हणेन डबिंग पर्यंत. आता आज जर मी एवढी खुलून बोलते याचं रिझन एवढं आहे कारण आता माझं काम संपलंय म्हणून. आता थोडी अशी म्हणून रिलॅक्स मी आहे. थोडी ओके आहे, पण अदरवाईज डबिंगच्या लास्ट शॉट पर्यंत मी अशी होते की ओके होत आहे ना, होत नाही, एक दडपण मला होतं ते असं. जमतंय ना, मी ते करतेय ना. सो तो प्रोसेस मध्ये फर्स्ट डे पासन ते डबिंग एंड पर्यंत मी होते. आणि हा अख्खी फिल्मची ही प्रोसेस माझ्यासाठी वेगळी होती. आणि Totally मला काहीतरी कायम वेगळं लक्षात होतं. राहील ना, म्हणजे खूप शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. आणि कसं म्हणजे एक निर्मिती ताई, एक सासू म्हणून तू असं काय म्हणजे असं इमॅजिन कशी करत सही बोलतो ना. हा हो, तेच. मनस्वीला अशीच हवी होती. अशी म्हणजे कशी हा. स्मिता की निर्मिती स्मिता सावंत? स्मिता स्मिता देसाई. पण ती कशी हवी होती एकदा सांगशील आमच्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली कशी. मी ती आय थिंक फिल्म बघा, खरं तर आहे ना, त्या फिल्म बद्दल जास्त सांगू शकत नाही. ती एक excitement. सब्जेक्ट बद्दल आम्ही खूप जास्त सांगू नाही शकतो, पण ते मनस्वीचं जे माझं कॅरेक्टर आहे आणि मनस्वीला स्मिता देसाईचं जे कॅरेक्टर आहे हे आम्ही एक्झॅक्ट ऑपोजिट जसं दिसतोय तसेच आहे. Okay. पण मग तुम्ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल की ते ऑपोजिट असून पण कसे Opposite Attract. Attracts. सो ते कशी एकमेकांजवळ येतात, सो ते इतकं छान पद्धतीने. सो आय थिंक मला असं वाटतं की हे सगळंच
ताई मी तुमच्याकडे येईन. तुम्हाला कशी एक्झॅक्टली म्हणजे सून हवी जशी प्रार्थना किंवा जशी मनस्वी आहे तेच सून आहे मला. तेच तेच म्हणजे बोलतात ना इबाजी असं की बाबा मला अशी सून हवी आहे किंवा अशी सून असावी. माझी सून जशी मला जशी अशीच आवडते हवी मला, होती आणि अशीच Exact. मिळाली. जशी हवी होती तशीच आहे माझी सून. एकदम गोड अशी. एकदम हुशार, कर्तबगार, माझ्या मुलाची काळजी घेणारी मेन आणि मुद्दा. आता आणि आता माझ्या नातीची काळजी घेणारी, जशी मला हवी तशीच सून. खरं तर त्यांचं फार आधीपासून म्हणजे त्यांच्या लग्नाला झाली 8 वर्ष आता, पण त्यांचं लग्नाच्या आधी 12 वर्ष अफेअर चालू होतं. अरे त्यामुळे बापरे. तिला पूर्णपणे मी माहिती आणि मला पूर्णपणे ती माहिती. एकमेकींना ओळखत होतात चांगलं आहे. तुमच्या दोघींच्या केमिस्ट्री बद्दल मला खरंच म्हणजे असं जाणून घ्यायला आवडेल. ह्याच्यात तर सासू सोन्याची आहेस पण बोलतो ना एक ऑफ स्क्रीन केमिस्ट्री असते कसं जमतं वगैरे ते असतं सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते. हे ना पहिल्या दिवशी निर्मिताई तुम्ही म्हणायचं हा. फ्यू डेज आणि मग एका पॉईंटला आमची अशी छान गट्टी जमली. मला कळलं की अरे मस्त मज्जा येते मला नेहमी. मग तिला एकदा विचारलं तुला तू म्हणू का? ती म्हणाली "मला कारण माहिती नाही ते स्क्रीनवर सासू आहे म्हणून सासूला आपण तुम्हीच म्हणतो सो ते तुम्हीच येत आहे. राईट. पण मी सांगितलं मनापासून ना मला तुला तू म्हणावं असं वाटतंय तर तुला चालेल ना? तर ती म्हणाली हो. आणि तेव्हापासून सो तुला त्याच्यावरनं कळत असेल की आमची ती एक बोलता गट्टी खूप चांगली जमली हो, होती. हो, हो. आणि मला पण कॉफी आवडायची, निर्मितीला पण कॉफी हो. ही कॉफीवर आली, ही कॉफीवर आली. आम्ही खूप कॉफी एन्जॉय करायचो. म्हणजे असं कॉफीवरती सगळ्या चर्चा चालायची. आमची मज्जा खूप 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 म्हणजे निर्मितीने ऑन स्क्रीन तर तुम्हाला दिसेलच जेवढे आम्ही ऑपोजिट होतो तेवढ्या ऑफ स्क्रीन आम्ही असे सतत ताईंसोबतच. मला सांग ना चुकतंय की नाही, सांग ना एकदा करून दाखव, मला सांग ना मी कसं करू तर ते बेटर होईल असं व्हायचं. ताई मला तुमच्याकडून पण ऐकायला आवडेल. काय आहे ना आत्ताच्या म्हणजे या स्टार हिरोईन्स कडून खूप वेळा मी कमी वेळेला मी अपेक्षा ठेवते की त्या काही सांगितलेलं ऐकतील किंवा त्या समजून घेतील, अशी मी कधीच अपेक्षा ठेवत नाही. पण ज्या मुली सांगून ऐकतात त्यातली एक ही आहे आणि ती नुसतं ऐकत नाही, ती ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते. माझं म्हणणं आहे की स्वतःला जाणवणं की आपण तिथपर्यंत पोचण्यासाठी काय करायला हवंय, तर या गोष्टी करायला हव्यात हे स्वतःला जाणवणं आणि त्याच्यावर मेहनत घेणं हे खूप कमी जणी करतात. आणि त्या कमी मुलींमधली ही एक मुलगी आहे जी पूर्णपणे improve करायला. प्रयत्न करणं हेच खूप मोठं आहे. तुम्हाला यश हळूहळूच मिळतं पण ते त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणं खूप महत्वाचं आहे. ती सगळ्या लोकांना रिस्पेक्ट देऊन वागते, ती कधीच कुणाचा अनादर करत नाही. म्हणजे या गोष्टी ना जसं तू म्हणतेस तसं बिहाइंड द कॅमेरा या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की ह्युमन बिईंग म्हणून ती किती चांगली मुलगी आहे आणि मग आपली गट्टी वाढते. नाहीतर काय याच्यावर स्क्रीन समोर माझं काम मी केलं, तुझं तू काम केलं. अच्छा डिरेक्टरने हे सांगितले का, ओके ठीक आहे. तेवढंच तसं होतं तेवढं. कधी कधी पण तसं नाही झालं तिच्याबद्दल. गोणी बाळ. तुमचा सर एक्सपिरियन्स मला पण जाणून घ्यायचा आहे. ह्या दोघींसोबत तुम्ही या बोलत दोघींबरोबर काम करण्याचं. येस फर्स्ट टाइम दोघही. मला काय वाटतं आणि त्या दोघींना पण ते मान्य होईल. मला कुठलंही फिल्म असेल, नाटक असेल किंवा सिरियल असेल, मी एकदा ठरवलं ही गोष्ट मला करायची आहे तर आपोआप एक फॅमिली बनते. राईट. तर फॅमिली म्हणजे निर्मितीच्या स्पेसमध्ये किंवा तिच्या प्रायव्हसीमध्ये मी कधीच अडचणी करणार नाही. ओके. मी उगाच जाऊन तिच्या गळ्यात गळे घालून बसलोय असं पण होणार नाही. पण ते ना वाईब्स असतात ना अख्ख्या सेटवर किंवा आजही प्रमोशन मध्ये किंवा उद्या रिलीज झाल्यानंतरही तुला आमच्या अख्ख्या टीम मधले वाईब्स असे दिसतील ना की हे खूप एकमेकांना जोडलेले आहेत पण तरीही एक अंतर ठेवून आहेत एकमेकांपासून. ते प्रत्येकाला एक आदर एक रिस्पेक्ट तेवढा आहे एक तर आहे. स्पेस म्हणजे ना मैत्री करणं सोपं असतं. ते टिकवणं खूप कठीण. ना टिकवण्यापेक्षा ना ती ना प्रेझेंट समोर करणं ना लोकांसमोर ती अत्यंत गोष्ट कठीण असते. राईट. कारण निर्मितीताई माझी खूप जवळची असेल तरीही आज निर्मितीताई म्हणून रसिक प्रेक्षकांबरोबर तिचा एक वेगळा एक इमेज आहे. बरोबर. त्यामुळे मी घरामध्ये कसा वागतोय या निमित्ताने मी निर्मितीताई बरोबर या स्क्रीनवर इकडे नाही असा वागू शकतो. राईट. मी थट्टा मस्करीमध्ये एवढं करणारच आहे 100%. पण
जेव्हा आम्ही एकत्र असतो, जेव्हा आम्हाला माहिती असतं, तेव्हा आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळ्या गोष्टी. त्यामुळे या दोघी माझ्या फॅमिलीतल्या त्या एक तर मेंबर आहे. दुसरी गोष्ट, निर्मितीताईची सिन्सिअरिटी अप्रतिमच आहे. तिला एकदा ते कॅरेक्टर म्हणजे ना, मला असं नेहमी असं वाटतं ना की ती ना ते कॅरेक्टरचा खूप विचार करते ना, आणि तो विचार तिच्या पुरता 100% करते. त्यामुळे जर तू एक फ्रेम लावलीस आणि समजा निर्मितीताईला मागे कुठेतरी बसवलंयस आणि इकडे दोन लोकांचे महत्वाचे संवाद सुरू आहेत, तर ना निर्मितीताई त्या संवादांना कधीच डिस्टर्ब करणार नाही. अच्छा. पण निर्मितीताई त्या कॅरेक्टरमध्ये राहून तिचं तिचं एक काम करत राहते. आता प्रॉब्लेम असा आहे ना की निर्मितीताई असल्यामुळे आपलं लक्ष तिकडेच जातं, समोर राहतच नाही. So बरेच वेळा माझं तिच्या सिनेमांबद्दल होतं, तर तिच्या बाकीचे सिनेमा बघितले ना तेव्हा माझं खूप झालं. त्यामुळे तिची सिन्सिअरिटी काय मी काय सांगून करू. लोकांना माहितीये, प्रेक्षकांनी प्रेम केलंय खूप आणि प्रेम दिलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम केले. नाटकात तर जाऊबाई, सिरियल मध्ये तर एकदम गंगूबाई, गंगूबाई. आणि सिनेमांमध्ये तर आता तिची वेगवेगळे बरेचसे सिनेमा बघितले. बघितल्यानंतर कळतं की काय कॅनव्हासवर काम करत. दुसरी गोष्ट, प्रार्थना हिला एक नेहमीच एक वेटिंग मध्ये आहे की मी कधीतरी तिच्या कामाचं कौतुक करावं. पण मला कधी मानसिक आनंद होईल माहितीये, जेव्हा रसिक प्रेक्षक 16 जानेवारीचा शो बघून तिला येऊन तिच्या कामाबद्दल कौतुक करतील ना, तो दिवस तेव्हाही माझ्यासाठी जास्त वेगळीच कौतुकाचा असेल. एक्साइटमेंट वेगळी. म्हणजे मला मी वाट बघतोय त्याची. कारण काय, प्रार्थना उत्तम एक माणूस आहेच, पण तिला करावं असं, तिला एक्सप्लोर करावं असं कुठलं काम अजूनपर्यंत तिला मनासारखं मिळत नव्हतं. आता मी दिलं असं महत्वाचं नाही, पण तिला मनस्वीच्या रूपाने ते मिळालंय. आम्ही काय माहिती ना, आम्ही तिघही कितीही बडबडलो ना तरीही हा फिल्मचा एक्सपिरियन्स आहे. राईट. ही घरातली गोष्ट आहे. प्रत्येक घरातलीच गोष्ट आणि आहे ती ती. घरातली गोष्ट वेगळ्या पद्धतीने आम्ही कशी मांडली आहे ती येऊन थिएटरमध्येच तुम्हाला बघावं लागेल. राईट. कारण काय असतं, सगळेच पत्ते आहेत ना, आपण जेव्हा खोलायचे नसतात. पत्ते खेळतो तेव्हा सगळेच पत्ते खोलायचे open करायचे नसतात. नसतात. राईट. त्या वेळेला ते पत्ते ओपन करायचे बरोबर. असतात. आज टीझर आलाय, आता गाणं आलंय, त्यानंतर ट्रेलर येईल, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण होतील. आमचं पण प्रमोशन सुरू राहील. पण आम्ही एवढी गॅरंटी देऊ शकतो की 16 जानेवारी नंतर प्रत्येक घरामध्ये, माझी इच्छा आहे, सॉरी, की कुटुंब बसलं असेल, समजा नवरा बायको त्यांचा सासू, मुलगा आणि सून असे बसले असेल, तर बरेच वेळा सासूचा चेहरा सुनेकडे वळेल आणि मनात असेल की मला हे तुला सांगायचं आहे, मी सांगू शकले नाही, हे आहे ते. किंवा अच्छा. सुनेचं असं होईल, मलाही तुम्हाला काय सांगायचंय करायचंय? सासूबाई, काय सांगू शकले, हे आहे. असं व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि खरंच होणार याच ते. इंटेन्सिटीने ना बाई पण केला होता. बाई पण जेवढा रिलेट झाला तेवढ्यापेक्षा जास्त होणार. हे कॅरेक्टर्स रिलेट होतील, कारण हे घराघरात आहे. घराघरात आहे. प्रार्थना, एक तुझ्याकडे येईन मी. तू हल्लीच आता एक सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड केलायस की तू हा सिनेमा तुझ्या बाबांना डेडिकेट करतेस. काय सांगशील याच्याबद्दल? बाबांना डेडिकेट करणार. येस, म्हणजे काय? हा. जेव्हा मी फिल्म साईन केली तेव्हा बाबा होते आणि त्यांनी स्क्रिप्ट वाचली होती, त्यामुळे त्यांना माहिती होतं की कॅरेक्टर काय आहे. आणि त्यांचं असं होतं की मला हवंय, मी तुला चांगलं काम करताना बघायचं आणि हे तुझ्याकडे आलंय आता याचं चीज कर. राईट. आणि त्यानंतर बाई शूटिंग जेव्हा न्यूज आले आणि मग ते 15 दिवस आमचं शूट झालं नाही, तर त्यानंतर जेव्हा मी सेटवर आले तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की आता मला बाबा, कारण ऑफकोर्स फॅमिली आणि फॅमिलीपेक्षा पण when it comes to पेरेंट्स ना, आपलं काहीच बाबांशी चालत कनेक्शन प्रत्येक मुलीशी एक वेगळंच नाही. हा, असतं. आणि आपण काहीच करू शकत नाही. सो अशा वेळेला काय असतं डोक्यात की मला काही नाही करायचंय, मला जायचंय याच्यातनं सगळ्यातनं बाहेर, मला सगळं मला स्वतःचा वेळ हवाय. राईट. पण ना बाबा मला म्हणाले होते की मला बघायचंय तुला या फिल्ममध्ये, छान Right. काम करताना बघायचं. So त्यामुळे नाही, ह्या फिल्मकडनं मला माझेच एक्सपेक्टेशन खूप वाढले होते आणि आता मला ते करायचे होते. राईट. आणि म्हणून मी ठरवलं होतं की माझे बाबा जेव्हा बघतील ही फिल्म तेव्हा ते फील प्राऊड, आणि तसा मी करायचा प्रयत्न केला आफ्टर ही लेफ्ट. नाही, बट ते आज जिथेही असते तिथून तुला बघतात. ते बाजूलाच बसलेले. राईट. राईट. आय एम शुअर. आणि ते बघतील. तुला सांगू, आता 16ला रिलीज होणार आहे, तर त्यामुळे एक स्क्रीनिंग मी सरांना सांगणार आहे की 14 तारखेला ठेवणार आहे, कारण 14 तारखेला बाबांना 3 महिने होते. Oh. सो मला हवंय की 14 तारखेला मला सरांनी सांगितलं की आपण सगळे जेव्हा बघू तेव्हा तुझ्या बाजूची एक सीट रिकामी ठेव, तिथे बाबा येणार आणि खरंच खूप छान. सो आणि आय एम शुअर त्यांना फील प्राऊड.
खूप छान. असं जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय कुठं सांगाल? जायचं? जायचं. आम्हाला इथेच राहायचंय. आम्हाला जाता जाता काहीच नाही, तरी पण काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? काहीच नाही बोलणार. माझं एवढंच म्हणणं आहे, खूप प्रेक्षक हुशार असतात. हो. त्यामुळे आता टीजर आलाय, जेव्हा ट्रेलर येईल आमचं प्रमोशन होत राहील. फक्त एकच आहे, तुम्हाला तुमच्या घरातली कॅरेक्टर्स रिलेट व्हावे आणि खूप काही गोष्टी तुम्हाला एंटरटेन जर करून घ्यायचं असेल आणि त्याबरोबर तुमच्या मनाला जर वाटेल तर काही गोष्टी तुम्ही या सिनेमातल्या घेऊन पण जाऊ शकता. राईट. पण आम्ही मात्र तुमचं पूर्ण मनोरंजन करण्याची खात्री. Thank you. खरंच खूप छान. ताई, तुझ्याकडे एकदा शेवटचं, तू काय सांगशील वेगळं सासू सुनेबद्दल, म्हणजे असं काय संदेश देशील? मी एवढंच सांगेन, खूप प्रेमाने आम्ही ही फिल्म बनवली. तुम्ही तितकंच प्रेम आम्हाला द्या. 16 जानेवारी पासून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायचा. सांग तू व्यक्त हो ना. 16 तेच नवीन वर्षाची सुरुवात इतकी छान होती आणि मला असं वाटतं की आपण आम्ही बनवलेलं जे आहे त्याची चीज होईल जर तुम्ही तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितला तर त्यामुळे 16 जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहिलाच नका. खरंच खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच. Thank you.